मोताळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिती। जयश्री शेळके यांनी केली नुकसानीची पाहणी। तालुक्यातील पिंपळगाव देवी धामणगाव बडे मंडळात प्रचंड नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, शासनाकडे जयश्री शेळके यांची मागणी। मोताळा तालुक्यातील पिंपळगाव देवी धामणगाव बडे मंडळाअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। तसेच सिंदखेड व लपाली आणि गुगळी येथे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। या नुकसानग्रस्त भागाची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव ॲडव्होकेट जयश्री शेळके यांनी पाहणी केली व शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी देखील या माध्यमातून केली आहे। आधीच शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही, अशात आसमानी संकट देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान करत आहे। यामुळे या शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे। धामणगाव बडे आणि पिंपळगाव देवी मंडळामध्ये मोताळा तालुक्यामध्ये काल रात्री खूप मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामध्ये या दोन्ही मंडळामध्ये असलेली जी काही गावं आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झाले। सिंदखेड या गावाच्या मध्ये आपण हे शेतीचं नुकसान झालेलं पाहतोय। आपल्यासोबत शेतकरी सुद्धा आहेत। आमची शासनाला विनंती आहे की आधीच शेतकरी पिकांना कुठल्याही प्रकारचा चांगला रास्त भाव नसल्यामुळे अडचणीत आहे, शेतीमालाला भाव नाही आणि दुसऱ्या बाजूला शेतीवरचा खर्च वाढत चाललाय। अशा संकटात असताना पुन्हा आता हे आसमानी संकट हे शेतकऱ्यावर ओढवलंय। या परिस्थितीमध्ये शासनाने तातडीने पंचनामे करून तात्काळ मदत ही शेतकरी बांधवांना जाहीर केली पाहिजे।